नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आपण आज परत आले अद्रकीचे बाजार भावाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. आजची तारीख आहे 22 जानेवारी 2026 आणि आजची जी अपडेट आहे ती पण एकदम जबरदस्त अशी अपडेट राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आले अद्रकीचे जे बाजार भाव आहे सध्याचे चाललेले बाजार भाव आहे, तर त्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर संक्रांतीपासून आजपर्यंत एकंदरीत ही तेजी रोजच्या रोज आहे हेच चाललेली आहे. तर आपण जे सौदे वगैरे जे अपडेट देत असतो, ही अपडेट देत असताना आपण कमीत कमी एक 50 ठिकाणचे सौदे घेऊन आपण आपली अपडेट ही देत असतो. तर आपण याचे विचार करायला गेला, जर बाजार भावांचा जर विचार करायला गेला, तर जे आज चालले काल 1-2 दिवस अगोदर झालेले जे सौदे आणि आज सकाळी झालेले जे सौदे याची पूर्ण अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर जर आपण आले अद्रक बाजार भावांचा जर एकंदरीत विचार करायला गेलं, तर जे आले अद्रक सरासरी जे आले अद्रकीचे जे बाजार भाव सध्या चाललेले आहेत, तर ते सरासरी जे चाललेले ते 48 पासून 50 पर्यंत, 50 पासून 5200 पर्यंत असे हे भाव आता चाललेले आहेत. तर काही ठिकाणचे बऱ्याच शेतकऱ्यांचे काही कमेंट आलेले आहे आपल्या याच्यावरच मागच्या व्हिडिओवर, की आमच्या इकडे अजून पण 43-45 चे सौदे चालू आहेत. तर त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही जे कमेंट बॉक्स मध्ये आलेले सौदे आहेत, शेतकरी त्यामध्ये तुमचं नाव टाकतायत, गाव टाकतायत, तिथले सौदे टाकतायत, ते त्यांनी बघून घ्यावा. त्याच्यानंतर थोडासा अभ्यास करून ज्या ज्या ठिकाणी शेतकरी म्हणतायत की 44-45 चे अजून पण सौदे चालू आहे, की जेणेकरून तुम्ही व्हिडिओमध्ये सांगताय की व्हिडिओमध्ये सांगताय की जे सौदे जे चालू आहे ते 4800, 5200, 5500 पर्यंत चालू आहे. तर ते तुम्ही व्यापाऱ्यांशी बोलून आपल्या आजूबाजूच्या एरियातला अभ्यास करून त्याच्यानंतर तुम्ही तो सौदा दिला पाहिजे. आणि विशेष म्हणजे काय असतं, की जसा आपला माल असेल, जसं आपल्या मालाची क्वालिटी असेल, त्या हिशोबाने सौदा हा होत असतो. जर आपल्या मालाची क्वालिटी मिडियम असेल, तर आपला सौदा हा 4600 ते 4800 दरम्यान सध्या तरी व्हायला पाहिजे. सध्याची तेजी बघता आपला माल जर सुपर क्वालिटीचा असेल, तर 5000 ते 5200 पर्यंत आपल्या मालाचा सौदा झाला पाहिजे. जर आपण आता साऱ्या गोष्टींचा विचार करायला गेलं, तर आले बाजार भावामध्ये आता बऱ्याच ठिकाणी फरक जाणवतो आपल्याला. जसं की आपण वैजापूर साईडला गेलं, की त्या ठिकाणी 5200 पासून 5500 पर्यंत सौदे चालू आहे. फुलंब्री वगैरे त्या साईडला गेलं, फुलंब्री, बदनापूर, सिल्लोड, कन्नड ह्या साईडला गेलं, तर ह्या साईडला आपल्याला 4800-4900 पर्यंत सौदे बघायला मिळतात. त्याचबरोबर आपण जर जाफराबादमध्ये अलीकडे आलो, तर आपल्याला जाफराबादमध्ये हे 4500-4600 सौदे बघायला मिळतात. तर असा एक फरक आता प्रत्येक ठिकाणी जाणवू लागला आहे. त्याच्यानंतर आपण सातारा, सांगली गेलं, तर त्याच्या 55 प्लस रेट चालू आहे बाजार भावांचे. तर असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे कमी जास्त रेट दिसायला मिळतात. तर हे सारं आपल्या एरिया वाईज आहे. आपल्या इथल्या मालावर आणि आपल्या मालाच्या क्वालिटीवर हे रेट डिपेंड करत असतात. तर आपण जे काही सौदे घेतलेले आहेत ते आपण सांगण्याचा प्रयत्न करू थोडंसं लवकरात लवकर. आणि आपण जे सौदे घेतो हे आपण प्रत्यक्ष एकतर शेतकऱ्यांशी झालेले कॉन्टॅक्ट किंवा आपल्या कमेंटमध्ये आलेले शेतकऱ्यांचे मेसेज याच्यावर आपण त्या गोष्टी ठरवत असतो. तर यामध्ये जिंदराज शिसुदे म्हणून फुलंब्रीहून त्यांचा 5200 त्यांचा सौदा झालेला आहे. त्याच्यानंतर रवी राजपूत आहे वैजापूरहून, त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या एरियात जे वैजापूरमध्ये झालेले जे सौदे आहेत ते 5000 ते 5500 च्या हिशोबाने सौदे चालू आहे. त्यानंतर स्वप्नील पाटील आहे अंबडमधून, त्यांनी 5100 स्वतःची आले अद्रक दिलेली 5100 रुपयाने अंबडमध्ये स्वप्नील पाटील. त्यानंतर नरेंद्र नवलेत इंदोरीमधून, जिल्हा धाराशिव, यांचं 4500 सौदा झालेला आहे. तर हे सारं मालाच्या क्वालिटीवर डिपेंड करतं आपले रेट कसे राहणार आहे, काय राहणार आहे. त्याच्यानंतर दिलीप सपकाळ यांनी 5500 यांना स्वतःहून मागितलेली. दिलीप सपकाळ यांचं असं म्हणणं आहे की 5500 मला स्वतःहून मागितली, तरी मी मी आले अद्रक की त्या व्यापाऱ्यांना दिली नाही. त्यानंतर केशव नवले डावरगाव देऊन जाफराबाद, त्यांचा सुद्धा 4900 सौदा झालेला आहे आणि 2200 त्यांच्या टाकी मालेचा सौदा झालेला आहे. त्याच्यानंतर पांडुभाऊ वाघ खुलताबादहून, त्यांचं सुद्धा 2200 रुपये 5200 रुपये व्यापाऱ्यांना स्वतः त्यांना 5200 रुपये म्हणजे 5200 रुपये हा भाव दिला. त्यांनी ते भाव देऊन सुद्धा त्यांनी ते म्हटले की मला थोडा होल्ड मारायचा आहे. म्हणजे एक विचार करा शेतकरी बांधवांनो, 5200 रुपयानं व्यापाऱ्यानं स्वतःहून त्यांना आले अद्रक मागितली सौद्यासाठी, तरी त्यांनी दिली नाही. त्याच्यानंतर आहे सुदाम बेडवाला आहे आपल्या इथं आपल्यासोबत वैजापूर, 5500 त्यांचा सुद्धा सौदा झालेला आहे. पण त्यांचं म्हणणं होतं माल सुपर क्वालिटीचा असेल तर 5500 आमच्या वैजापूरमध्ये हा सौदे सध्या चालू आहेत. नंतर शंकर गाडेकर आहेत, त्यांचं सुद्धा 5000 रुपयांनी आपल्याला रेट दिलेले, 5000चे रेट दिलेले. भोकरदन मधून एकनाथ बोराडे त्यांनी 4800 रेट दिलेले.
त्यानंतर एडी पाटील आहे जाफराबादमधून, त्यांनी सुद्धा 45 रुपयाचे रेट दिलेले आहे. त्यानंतर रोहिलागड अंबड 5100चा त्यांनी आपल्याला रेट दिलेला आहे, ते आहे बाप्पासाहेब पाटील म्हणून आहेत. त्याच्यानंतर आपण जेव्हा शेतकरी म्हणतो आपण म्हणतो की सातारा सांगली झालं किंवा वैजापूर झालं या साईडला 5500चे रेट चालू आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी जे आता बदनापूर आहे, भोकरदन, जाफराबाद या साईडला 45, 48, 49 पर्यंत रेट आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचं विचार करायला गेलो आपण की जाफराबाद झालं, जाफराबाद राजूर या साईडला 45, 46 चालू आहे. हे फक्त तुमच्या एरिया वाईज आणि तुमच्या मालावर डिपेंड करतं की तुमच्या मालाची क्वालिटी जर चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच भाव हे चांगले भेटणार. आता सातारा सांगली हे 55+ चालू आहे. वैजापूरमध्ये जसं 51, 52, 51 पासून तर 55 पर्यंत वैजापूर चालू आहे, पण जे सातारा सांगली ते 55+ चालू आहे. कारण मालाची क्वालिटी जर तुमची व्यवस्थित असेल तर नक्कीच तुमचे भाव तुम्हाला हे चांगला सौदा भेटेल. त्याच्यानंतर आपलं जे डागीमालाचं आपण बोलायला गेलो होतो की डागीमाल जो आता 1800 ते 2000 चालू होता, 2200 पर्यंत गेला होता, तोच डागीमाल आता 2500 पर्यंत गेलेला आहे. बऱ्याच ठिकाणचे जे सौदे झाले त्यामध्ये डागीमाल जो वेगळा काढला होता 10-20% पर्यंत जो डागीमाल वेगळा काढला होता त्याचे रेट सुद्धा 2500 पर्यंत शेतकऱ्यांना हे भेटलेले आहेत. तर चला आपण थोडंसं दाखवू शेतकरी बांधून एक दाखवा तुम्ही की जे आपलं जे काही आले अद्रक आहे ती समजा पाला पडल्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला की ह्या असं पूर्ण निंदणी खुरपणी करून त्याच्यानंतर पूर्ण बेडवरती असं तुम्हाला हे टाकून घ्यायचे. ही काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांना आले अद्रकीमध्ये थोडा होल्ड करायचा आहे, त्यांचा पूर्ण पाला पडलेला आहे, तर तुम्ही ह्या असं हे करू शकता. याला थोडंसं निंदणी वगैरे खुरपणी करून, कारण आता तसं पण खूप गवत वगैरे झालेले प्रत्येक प्लॉटमध्ये तण वगैरे आहे, तर त्याची खुरपणी वगैरे करून ते पूर्ण तुम्ही बेड झाकून घेऊ शकता. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन शेतकरी बांधवांनो, पाणी व्यवस्थापन मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की पाणी व्यवस्थापन असं करायचं आहे आपल्याला की ना चिखल झाला पाहिजे आणि त्या आल्या देखील पाणी हे व्यवस्थित भेटलं पाहिजे आणि चिखल होतं कामा नये. तर आपण इकडे 1 मिनिट दाखवू शकतो. हे पहा, माती ओली आहे पण चिखल होत नाही. असं जे उपसा पद्धतीने तुम्ही थोडंसं त्याला पाणी देऊ शकता. पाण्याचं व्यवस्थापन हे थोडंसं नीट करा. हे बघा, माती ओली आहे पण त्याचा चिखल वगैरे होत नाहीये, बिलकुल अशी माती आहे. तर हे पाणी व्यवस्थापन मध्ये थोडंसं लक्ष द्या शेतकरी बांधूंनो. पाणी जास्त प्रमाणात देऊ नका. त्याच्यानंतर आपल्याला जर आले अद्रक जर थोडं होल्ड करायचं असेल, पाला पूर्ण पडला असेल, तुम्ही असं एक त्याच्यावरती थोडंसं असं बेडवरती समजा ते आले अद्रकाचा जो काही आपला पाला पडलेला तो पाला जे आपण तण वगैरे काढणार आहे तो तसं बेड झाकून घ्यावा. त्याच्यानंतर थोडंसं बुरशीन थोडंसं याच्यासाठी आला अद्रकीचं थोडं संरक्षण करण्यासाठी आपण मायक्रोरायझा जो आहे तो गोळात भिजून ड्रिपद्वारे आपल्या आल्या अद्रकीला देऊ शकतो, जेणेकरून जे कंदकुजे किंवा जी सड आहे ती पिकाला लागणार नाही. कारण आपलं होल्ड करायचं म्हटल्यानंतर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मायक्रोरायझा गोळामध्ये याला आल्या अद्रकीला देणं सुद्धा ड्रिपद्वारे देणं गरजेचं आहे. तसं शेतकरी बांधवांनो, जी येणारी अपडेट आहे हे आपण आता असं 2-3 दिवसामुळे कंटिन्यू देत राहणार आहे. आणि मी परत एकदा सांगतोय की मागच्या व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या त्या शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी कमेंट करून ते काय करतात की इतर शेतकऱ्यांना सतर्क करतात, हुशार करतात. त्यामुळे ज्या शेतकरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या कमेंट करतो, आपापल्या एरियातील सौदे आपल्या कमेंटमध्ये टाकत असतो, त्या शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान.